नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेडर कन्सेप्टमध्ये। आजपासून आपण लर्निंग सिरीज सुरू करत आहोत ऑप्शन बाईंगची। तर ऑप्शन बाईंगच्या लर्निंग सिरीजमध्ये आपल्याला काही पॉईंट्स माहीत असणं गरजेचे आहे, किंवा ऑप्शन बाईंग करत असताना आपण जर काही प्रोटोकॉल जर फॉलो केले तर आपला चांगल्या प्रकारे पैसा बनवू शकतो। यामध्ये फर्स्ट आपण इंडेक्स चार्ट, राईट, तर इंडेक्स चार्ट आपल्याला रीड करता यायला पाहिजे, ज्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहे, राईट, तर त्या कशा प्रकारे मूव्ह होतात, राईट। जसं समजा आता निफ्टी 24,000 वर चालू आहे, राईट, तर तो मूव्ह होतोय, राईट, तर तो मूव्ह होत असताना कशा प्रकारे मूव्ह होतोय, केव्हा मूव्ह होतोय, राईट, तर आपल्याला स्विंग्स त्याचे किंवा कुठलं मोमेंटमला जे प्राइस आहे हे जास्त स्पाइक करते, तर हे फर्स्ट आपल्याला चार्ट रीडिंग करता यायला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं की प्रीमियम, राईट, प्रीमियम म्हणजेच काय, आपण जो कॉल आणि पुट बाय करणार आहोत, राईट, तर त्याचं कशा प्रकारे इंडेक्स सोबत किंवा तो कशा प्रकारे वाढतो याच्याबद्दल आपल्याला नॉलेज असलं पाहिजे, राईट। समजा आता तुमचं प्रीमियमचं जर नॉलेज कॉल पुट तुम्हाला बाय करता आलं, राईट, पण त्याचं महत्त्वाचं आहे की प्रीमियम प्लस तुमचा चार्ट या दोघांचं कोलॅबरेशन असणं गरजेचं आहे। का? कारण जर प्रीमियम जर वाढला तर आणि तरच आपले पैसे बनणार आहे। मला इंडेक्स जर 100 पॉईंट वाढला आणि माझं प्रीमियम जर वाढलाच नाही तर पैसे बनणार नाही। तर महत्त्वाचं काय की माझं प्रीमियमवर जास्त लक्ष असणं गरजेचं आहे, राईट। तर प्रीमियम जर स्पाइक केला तर त्याच्यावर माझे पैसे लागलेले, त्यामुळे माझा पैसा पण काय होईल, त्या प्रमाणात वाढेल, राईट। तर बऱ्याच वेळेस होतं काय की इंडेक्स वाढतो पण प्रीमियम हालचाल करत नाही, तर मग प्रीमियम हालचाल करत नाही म्हणजे आपला पैसा वाढणार का? नाही। तर ह्या दोघांचं जर आपण व्यवस्थित पद्धतीमध्ये जर व्यवस्थित अभ्यास जर केला तर चांगल्या प्रकारे आपण एक नेक्स्ट लेवलवर आपण काय करू शकतो, ट्रेडिंग आपली इम्प्रूव्ह करू शकतो, राईट। नंतरचा पॉईंट असा येतो की आपण प्रीमियम सिलेक्ट करताना कुठला सिलेक्ट केला पाहिजे, राईट। तर याच्यामध्ये 3 प्रकार असतात, एक ATM, OTM आणि ITM। तर आपण ऑप्शन बायर आहे, ऑप्शन बायर काय असतो, काही मिनिटासाठी आलेला असतो, काही सेकंदासाठी आलेला असतो, राईट। तर त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर जो प्रीमियम वाढेल त्याला आपलं सिलेक्ट करणं आहे, राईट। तर मग त्यामध्ये आपण कुठलं प्रीमियम सिलेक्ट करायला पाहिजे, तर आपण ITM म्हणजेच इन द मनी। इन द मनी म्हणजेच काय, जर 24,000 वर मार्केट चालू आहे, राईट, तर 24,000 वर आता तुम्हाला वाटतं की 24,050 जाणार आहे, तर 24,050 जाणार असेल तर तुम्हाला 23,900चा कॉल किंवा 23,800चा कॉल हा बाय करणं गरजेचं आहे, राईट। तर तुम्ही जर फक्त 24,000 जर घेतला आणि तो ATM असेल तर तो जसा 24,050 किंवा 100 जाईल तर त्यावेळेसला तुमचं प्रीमियम त्या पद्धतीत वाढणार नाही। म्हणजेच काय, तुम्हाला डेल्टा ज्या प्रीमियमचा जास्त आहे, राईट, तर त्या पद्धतीत घ्यायचा। तर डेल्टा किती असला पाहिजे, कमीत कमी तर 0.7 हा कमीत कमी असला पाहिजे, त्यापेक्षा जास्त असला तर चालेल, राईट, कमी असायला नको। तर हे एक महत्त्वाचं की प्रीमियम सिलेक्शन कोणचं आहे, तर हे एक महत्त्वाचं मी तुम्हाला पॉईंट सांगितलेलं आहे, राईट। नंतर की आता आपण प्रीमियम सिलेक्शन केलं, नंतर इंडेक्सचं चार्ट रीडिंग केलं, दोघांचं कोलॅबरेशन केलं, राईट। मग आता पुढं काय महत्त्वाचं की मोमेंटम केव्हा मिळणार आहे। मोमेंटम म्हणजेच काय की मला पर्टिक्युलर कॅन्डल एकदम स्पाइक केव्हा करेल, म्हणजेच काय, ऑप्शन सेलरचे स्टॉप लॉस तुम्हाला माहीत असणं गरजेचे, राईट। तर ऑप्शन सेलरचे जर स्टॉप लॉस जर तुम्हाला माहीत असले तर ॲटोमॅटिकली काय होईल, त्यांचे स्टॉप लॉस उडाले म्हणजेच काय होईल, तुमचा प्रीमियम शूटअप होईल। तर अशा ज्यावेळेसला तुम्ही गोष्टीचा विचार करून ज्यावेळेसला ट्रेडिंगला बसशाल, राईट, तर तुमची खरोखरच ट्रेडिंग काय होऊ शकते, इम्प्रूव्ह होऊ शकते। आणि जर तुम्हाला यामध्ये अजूनच जर काही माहिती लागत असेल तर आपण रोज यूट्यूब लाईव्ह करत असतो, राईट। तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे जे आपण लाईव्ह ट्रेडिंग करतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्याप्रमाणे तुमची ट्रेडिंग काय होईल, माझ्यासोबत तुम्ही ट्रेडिंग करशाल, त्या पद्धतीत तुमची ट्रेडिंग काय होईल, इम्प्रूव्ह होण्यास मदत होईल, राईट। तर हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, हा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचण्याचं तुम्ही जे करत असतील खरंच ट्रेडिंग, राईट, तर त्यांना हा पाठवू शकता, जेणेकरून आपण अजून याच्यामध्ये काय करू, इम्प्रूव्ह करू, अजून सिरीज आपण काय करणार यामध्ये वाढवणार, ठीक आहे। सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।